रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता बळावत आहे। एकनाथराव खडसे यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे। विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या जिल्ह्यातील अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे। हे राजीनामे मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळले असले तरी नाराज पदाधिकारी मात्र श्रेष्ठींवर दबाव वाढवित आहेत। मुळात भाजपमध्ये राजीनामा सत्राची संस्कृती नसतानाही त्या संस्कृतीत जाहीर प्रदर्शन झाल्याने श्रेष्ठींनीही डोक्याला हात लावला आहे। सध्या रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलाच्या हालचाली गतिमान होत असल्याची चर्चा होत आहे। त्यातच एकनाथराव खडसे यांचे राजकीय विरोधक असलेले शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील आता रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केल्याने भाजपनेही सावध होत पावले टाकण्यास सुरुवात केली आहे। सध्या रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलाच्या हालचाली गतिमान होत असल्याची चर्चा होत आहे। त्यातच एकनाथराव खडसे यांचे राजकीय विरोधक असलेले शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील आता रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केल्याने भाजपनेही सावध होत पावले टाकण्यास सुरुवात केली आहे। रावेर लोकसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप 1.5 महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने भाजप श्रेष्ठींनीही विचार करण्यास सुरुवात केली आहे। पक्षांतर्गत वाद वाढतच गेलेच तर उमेदवारी बदलवण्याचा विचार होण्याची शक्यता अधिक आहे। वेळेची उसंती आणि उमेदवार पसंती दिली जाऊ शकते। भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना आपले निकटवर्तीय माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे यांना उमेदवारी द्यायची होती, परंतु दिल्लीतून रक्षा खडसे यांचे नाव जाहीर झाल्याने गिरीश महाजनही नाराज झाल्याची चर्चा आहे। रावेर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना राजीनामा दिल्याने महाजनांचा मार्ग सोपा होत असल्याची ही चर्चा आहे, परंतु गिरीश महाजन यांच्या मनात काय चालू आहे हे सांगणे कठीण असले तरी त्यांची देहबोली बैठकीत काही वेगळेच सांगून गेली। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।